सगळीकडे चालू होतं दसरा दसरा दसरा. आला बाबा एकदाचा दसरा. दसऱ्याची पहाट उजाडली होती आणि आमच्या बाळाने ना नवीन कपडे घातले होते. त्याला साधा ड्रेस आणला होता. म्हटलं आता दिवाळी 20 दिवसावरती आली, मस्त छान ड्रेस घ्यायचा आहे. आणि आमची चिवडी मस्त अशी मेकअप करून ना फोटो काढायला उभा राहिली होती. फोटोग्राफर ना फोटो काढत होते. म्हटलं चला बाबा छोटीशी अशी रांगोळी काढूया. ही रांगोळी ना लेकरांनी 5 मिनिटं पण ठेवली नाही बरं का, लगेच मोडून टाकली. आणि त्यांना मी हार बांधायला आले होते पण माझी रिॲक्शन बघा. मला इथे ना अचानक पाल दिसली, त्याच्यामुळे मी एवढी घाबरले ना की काय सांगायचं. मला ना पालीची खूप भीती वाटते त्याच्यामुळे. तर पाल गेल्यानंतर ना मग दाराला मस्त असा हार बांधून घेतला. म्हणजे नॉर्मली यांना व्हिडिओ काढा म्हटलं होतं मी, पण अचानक पाल आल्यामुळे ना तो व्हिडिओ खूप कॉमेडी झाला. तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया. आणि आमचा अद्विक ना राईट मारून आला आणि ते बघितलं का ते म्हणजे एवढा अद्विक खोडी काढायला शिकला ना की रांगोळ्या मोडत होत्या सगळ्यांच्या हळूहळू गपचूप जाऊन. आणि मग काय लगेच गाड्यांची पूजा करायला घेतली, कारण अगोदरच उशीर खूप झाला होता. मग मस्त अशी गाड्यांची पूजा वगैरे करून घेतली. आणि हा व्लॉग ना डिटेल मध्ये युट्यूब चॅनल वरती येईल, मोठा व्लॉग, नक्कीच जाऊन बघू शकता तुम्ही. आणि मग आमच्या अद्विकनी ना मस्त असा नारळ वगैरे फोडून घेतला आणि झाली फायनली आमची गाड्यांची पूजा. मग वरती आल्यानंतर ना मी लगेच साडी काढली, कारण मला जास्त वेळ साडी काय सोसत नाही. आणि हे कानातले एवढे छान दिसत होते ना काढावेसेच वाटत नव्हते. मग थोड्या वेळ ठेवले आणि मग नंतर न काढले. आणि आमचा अद्विक ना मस्त असं पप्पाच्या मांडीवरती संध्याकाळी छान झोपला होता. मग यांनी सकाळी पण पोळ्या खाल्ल्या नव्हत्या म्हणून त्यांना अशी संध्याकाळी ना गरमागरम पोळी दिली होती. आणि मग जेवण वगैरे झाल्यानंतर ना मस्त मेकअपचं सामान वगैरे आवरून ठेवलं. तर असं होता आजचा दिवस. चला बाय.